मित्रांनो, तुम्ही पुस्तकं वाचता का? जर खरंच तुम्हाला ही पुस्तकाची आवड असेल ना, तर मृत्युंजय ही खांडेकर यांची कादंबरी नक्की वाचा. मला आत्तापर्यंत सर्वात जास्त आवडलेली ही कादंबरी आहे. यात महाभारतातील पात्र आहेत, पण सर्वात जास्त आकर्षित करणारं पात्र आहे ते म्हणजे कर्ण. कारण तो या कादंबरीचा नायक. पण ती व्यक्तिरेखा मनावर छाप टाकून जाते. खरे पाहता कुरुक्षेत्रावर जो रणसंग्राम झाला त्यात या कर्णाचा अंत झाला. पण या रणसंग्रामात चूक तर कुणाचीच नव्हती. कर्ण सूर्यपुत्र असतो, दिसायला देखणा आणि जन्मताच मिळालेल्या कवचकुंडलाने त्याचं रूप तेजस्वी असतं. कुंतीपुत्र असूनही त्याला नसतं माहिती त्याचं जगणं असं छान आहे. शेवटपर्यंत तो त्याच्या अस्तित्वाच्या शोधात असतो. नंतर शेवटच्या क्षणी त्याला कळतं की तो स्वतः ज्येष्ठ पांडव आहे. पण तो मैत्रीसाठी पांडवाच्या विरुद्ध बाजूने लढतो, कारण दुर्योधन हा त्याचा खूप चांगला मित्र असतो. कर्ण प्रत्येक गोष्टीत निपुण, तरीही पावला पावलावर होणारा त्याचा अपमान हे खरंच वाचण्यासारखं आहे. आणि या कादंबरीकाराने ते एवढं चांगलं रेखाटलं ना की बस. कर्ण नेहमी अस्वस्थ राहत असतो. त्याला वाटत असतं की मी नाही सुतपुत्र, कुणी चांगला श्रेष्ठ आहे. पण त्यालाच नसतं माहिती तो तर सूर्याला गुरु मानतो. त्याला सूर्याच्या सहवासात राहायला आवडतं. कर्णाने मनावर एक वेगळाच ठसा उमटवलाय.